नमस्कार. प्रभाग क्रमांक 16 ब मध्ये च्या उमेदवार आपल्या सोबत आहेत आता. नमस्कार ताई. नमस्कार, मी प्रियंका विशाल राऊत. जरा नाव तुमचं जोरात सांगा. उमेदवार आहात तुम्ही, घाबरू नका अजिबात. मी प्रियंका विशाल राऊत, हा, प्रभाग क्रमांक 16 ब मधून उभे आहे. बर. तुमच्या पक्षाचं नाव काय, कुठल्या श्री पार्टीकडून? विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी, अभिजिताबा पाटील. श्री विठ्ठल परिवर्तन आघाडी जी आहे, अभिजिताबा पाटलांची, जे स्टँडिंग आमदार आहेत माढ्याचे, त्यांच्या पक्षाकडून यांना उमेदवारी मिळालेली आहे. राऊतताई, तुमच्या प्रभाग क्रमांक 18 ना? 16चे काय प्रश्न आहेत? गरीब लोकांना रेशन भेटत नाही वेळेवर, दूषित पाणी, पेन्शन पासून वंचित आहेत काही लोक. बर. तुमचं एज्युकेशन काय झालंय आधी मला सांगा. 12वी झाले. म्हणजे सुशिक्षित आहात तुम्ही. आणि तुम्हाला जाणीव पण आहे, तुमचा अभ्यास पण थोडाफार प्रभागाचा असेल, तुम्ही तिकडे राहत असणार. आम्ही पण गरिबीतून उभारलेलो आहे, म्हणजे आम्हाला राजकीय वारसा नाहीये, गरीब उमेदवार आहे. काय अवस्था आहे तुमच्या प्रभागामध्ये सध्या? काय चित्र बघता तुम्ही दररोज? म्हणजे लोकांना दूषित पाणी भेटतं, म्हणजे वेळेवर पाणी पण येत नाही आणि कचऱ्याची गाडी पण वेळेवर येत नाही, 2 दिवसातून एकदा येते. तुम्ही स्वतः उमेदवार आहात आणि तुमच्या घरात पण ह्या समस्या जाणवत असतीलच की तुम्हाला? आहेत ना, आहेत. बघितल्या असतील, तुम्ही फेस केल्या असतील. त्यामुळेच तर सांगते ना, काय अडचण आहेत लोकांच्या. त्यामुळेच त्या सोडवण्यासाठी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. रस्त्यांची अवस्था कशी आहे तुमच्या इकडची? लाईट्स आहेत का? लाईट्स वेळेवर नसतात कधी कधी. रस्त्यात खड्डे, का खड्ड्यात रस्ते पण कळत नाही. आता तुम्ही जेव्हा उमेदवार म्हणून लोकांकडे जाताय, काय कसं नियोजन केलंय प्रचाराचं? काय केलं? आता तोंडावर आली आता निवडणूक, एकच दिवस उरलाय तुमच्याकडे. प्रचार आमचा चालू आहे, लोकांचा प्रतिसाद पण चांगला आहे. पण त्यांचं पण म्हणणं आहे की नवीन उमेदवार निवडून आणायचा. पहिल्या लोकांनी काहीच विकास केलेला नाही. आता तुमच्या फाईटला कसले उमेदवार आहेत तुमच्या सोबत? तगडे उमेदवार आहेत? कसे आहेत? आहेत, तगडे उमेदवार आहेत. मग तो त्यांच्यावरती मात देणार तुम्ही? हो, देणार ना. कसं काय? लोकांचा प्रतिसाद आहे आम्हाला. काय म्हणतात लोक तुम्हाला? लोक म्हणतात की आम्ही तुम्हाला निवडून आणू, पहिल्या लोकांनी काही विकास केलेला नाही. तीच लोक आता परत उभारली आहेत? हो, पहिले होऊन गेलेले पण उभारले आहेत, काही नवीन पण आहेत. बर. आणि तुमच्या प्रभागामध्ये गोरगरीब लोकांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, काय जाणून घेतलं तुम्ही उमेदवार म्हणून? आहेत ना. घरकुलच्या योजना, रेशनचं मी सांगितलं तसं. रेशन धान्य मिळत नाही लोकांना वेळेवर? नाही, वेळेवर मिळत नाही का मिळतच नाही? मिळत, काही लोकांना मिळतच नाही. काही लोक जरा उशीर झाला तर ते देत नाहीत. बर बर बर. मग तुम्ही त्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक लक्ष देणार? हो, देणार. नगर परिषदेमध्ये जाऊन लोकांची कामं करणार? हो, करणार. त्यासाठी तर उभी राहिली. आता तुम्ही जेव्हा लोकांशी भेटताय तेव्हा तुम्हाला खरा प्रश्न किंवा एखाद्या माणसाने तुमच्याशी बोललं आणि तुमच्या मनाला ते लागलं, असं काही घडलंय का? एखाद्या घटना, काय अनुभव आहे का तुमचा महिलांच्या संदर्भातला किंवा नागरिकांच्या संदर्भातला? तुम्हाला त्यांनी एखादी गोष्ट विचारली आणि तुम्हाला खरंच वाटलं की नाही, हे करायला पाहिजे? लक्ष्मी झोपडपट्टीमध्ये म्हणजे असं रस्ता नाहीये जायला, खड्डे खूप आहेत, घर नाहीत राहिला लोकांना, घरकुल पासून वंचित आहेत ते लोक. त्यांना मी घरकुल मिळवून देणार, रस्ते व्यवस्थित करून देणार. एकूणच प्रभाग क्रमांक 16 मधल्या अडचणींवर मात करण्यासाठी आपल्या राऊतताई या विठ्ठल परिवर्तन आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उभारलेल्या आहेत. नागरिकांना आता हा शेवटचा दिवस उरलेला आहे तुमच्याकडे, अजून 1-2 दिवस आहेत, 1 दिवस आहे. तर काय आवाहन कराल नागरिकांना, काय सांगाल त्यांना? नागरिकांना मी एवढं सांगेन की तुमची संधी करण्याची सेवा मला द्या, आणि ती संधी करण्याची सेवा तुम्ही 2 तारखेला शिट्टी समोरील बटन दाबून तुमच्या मतदानातून करू शकता. आणि ती शिट्टी जर लोकांनी वाजवली तर तुम्ही त्यांची कामं करणार? हो, करणार का आधीच्या लोकांसारखंच आश्वासन देणार? आश्वासन अजिबात देणार नाही. त्यांनी जर मला निवडून आणलं तर मी त्यांची कामं करणार, त्यासाठीच उभा राहिलेलं आहे. लोकांना आता एक गोष्ट चांगली आहे की राऊत परिवाराने आपल्या फॅमिलीतून महिलेला पुढे आणलंय. ते स्वतः निवडणुकीत उतरलेले आहेतच, आणखीन एक उमेदवार त्यांचा आहेच आहे. तर महिला सुद्धा त्यांनी पुढे आणलेली आहे. तेव्हा इतरही गोरगरीब जनतेला किंवा सर्वसामान्य परिवाराला असं वाटावं की नाही बाबा, की हे आपल्या फॅमिलीचे आहेत, आपल्या जवळचे आहेत, आणि महिलांना सुद्धा तितक्याच सन्मानानं स्थान देतात. आणि राजकारणात अशा महिला आल्या पाहिजेत ज्यांच्या पाठीमागं परिवार उभा राहायला पाहिजे आधी. नाहीतर आतापर्यंत असं व्हायचं की राजकारणात महिला यायच्या आणि परिवार त्यांच्या सोबत नसायचा, नंतर परिवार दुसरीकडं आणि महिला दुसरीकडे असं व्हायचं आणि नावं ठेवलं जायचं. पण आता परिवार सोबत आहे याचा अर्थ परिवर्तन अटळ आहे. तुमच्या प्रभागात पण परिवर्तन होईल? होईल.
नावच पॅनलचं आहे परिवर्तन विकास आघाडी. अगदी. तर आपण राऊत ताईंना शुभेच्छा देऊया आणि तुम्हाला विजयाच्या पण आम्ही शुभेच्छा देतोय. थँक्यू.